मित्रांनो, अभ्यास हा शाळेतील असो वा स्पर्धा परीक्षेतील आजच्या वेगवान डिजिटल युगात एक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात खोलवर घोळत असतो. मी इतका अभ्यास करतो तरीही लक्ष का लागत नाही? वही उघडलेली असते, पुस्तके समोर असते, पण मन मात्र मोबाईल नोटिफिकेशन, सोशल मीडिया, व्हिडिओ, रील्स, चॅट्स, विचार, ताणतणाव आणि भविष्यातील भीतीत अडकलेले असते. काही मिनिटे अभ्यास होतो, पण थोड्याच वेळात लक्ष उडून जातं. काही विद्यार्थी प्रचंड मेहनत करतात, पण त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. यामागे आळस नसतो, बुद्धिमत्तेची कमतरता नसते, तर फक्त एकच गोष्ट असते: एकाग्रतेचा अभाव. फोकस नसेल तर कितीही अभ्यास केला तरी तो टिकत नाही. पण आनंदाची गोष्ट म्हणजे एकाग्रता ही जन्मजात नसते, ती विकसित करता येते, प्रशिक्षित करता येते आणि वैज्ञानिक पद्धतींनी मजबूत करता येते. योग्य पद्धती वापरल्या तर कोणत्याही विद्यार्थी आपल्या एकाग्रता वाढवू शकतो, अभ्यास प्रभावी बनवू शकतो आणि आपल्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त यशही मिळवू शकतो. तर कोणत्या आहेत फोकस वाढवण्यासाठी 5 वैज्ञानिक पद्धती? आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचणे नाही, तर मेंदूला योग्य प्रकारे ट्रेन करणं असतं. आज आपण अशाच 5 वैज्ञानिक, प्रभावी आणि सिद्ध पद्धती पाहणार आहोत, ज्या केवळ अभ्यासच नाही तर तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि मानसिक ताकद सुद्धा बदलवून टाकतील. आज बहुतेक विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे मल्टीटास्किंग. एकीकडे अभ्यास, दुसरीकडे मोबाईल, तिसरीकडे संगीत, चौथीकडे नोटिफिकेशन, पाचवीकडे सोशल मीडिया. अशा अवस्थेत मेंदू सतत विषय बदलत राहतो. मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही, तो फक्त वेगाने स्विच करतो. यामुळे माहिती खोलवर मेंदूत साठतच नाही, फक्त वरवरची समज तयार होते. अभ्यास करताना तुम्ही एकाच वेळी 2 गोष्टी करता, तेव्हा मेंदूचा फोकस तुटतो, लक्ष विचलित होतं आणि स्मरणशक्ती कमी होते. वैज्ञानिक संशोधनानुसार मल्टीटास्किंग करणाऱ्या लोकांची एकाग्रता हळूहळू कमकुवत होत जाते आणि लक्ष टिकण्यासाठी क्षमता कमी होते. त्यामुळे अभ्यासाच्या वेळी स्वतःला एकच नियम लावा: एका वेळेला एकच काम. मोबाईल बाजूला ठेवा, नोटिफिकेशन बंद करा, टीव्ही, गाणी, सोशल मीडिया यापासून दूर राहा आणि संपूर्ण लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित करा. सुरुवातीला हे कठीण वाटेल, पण काही दिवसात मेंदूला सवय लागते. जेव्हा मन एका विषयावर स्थिर होतं, तेव्हा समज वाढतो, लक्षात राहतं आणि अभ्यासाचा वेळ कमी होऊन परिणाम जास्त मिळतो. ही सवय तुम्हाला केवळ विद्यार्थी म्हणून नाही, तर आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी बनवते. एकाग्रतेचा दुसरा अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक उपाय म्हणजे पोमोडोरो टेक्निक. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की सलग तासनतास अभ्यास केल्याने जास्त फायदा होतो, पण प्रत्यक्ष मेंदू सतत काम करून थकतो. थकलेला मेंदू माहिती स्वीकारत नाही, लक्ष लागत नाही आणि चिडचिड वाढते. पोमोडोरो तंत्र हे मेंदूच्या नैसर्गिक कार्यपद्धतीवर आधारित आहे. यात ठराविक वेळ अभ्यास आणि ठराविक वेळ विश्रांती याचा समतोल असतो. जेव्हा तुम्ही 30 ते 40 मिनिटे पूर्ण फोकसने अभ्यास करता आणि नंतर 5 मिनिटांचा छोटा ब्रेक घेता, तेव्हा मेंदूला रिचार्ज होण्याची संधी मिळते. हे छोटे ब्रेक मेंदूला विश्रांती देतात, थकवा कमी करतात आणि पुढील अभ्यासासाठी ऊर्जा निर्माण करतात. यामुळे अभ्यास कंटाळवाणा न वाटता उत्साहपूर्ण वाटू लागतो. पोमोडोरो तंत्रज्ञानामुळे लक्ष टिकते, एकाग्रता वाढते आणि अभ्यासाचा दर्जा सुधारतो. सतत अभ्यास करण्यापेक्षा थोडा अभ्यास पण पूर्ण फोकसने करणे हे खूप जास्त परिणामकारक ठरते. ही पद्धत फक्त विद्यार्थ्यांनाच नाही, तर स्पर्धा परीक्षा, ऑफिस वर्क, प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा प्रचंड प्रभावी आहे. तिसरी अत्यंत शक्तिशाली पद्धत म्हणजे माइंड मॅपिंग. पारंपरिक पद्धतीने अभ्यास म्हणजे ओळी ओळीने वाचणे, वहीत लिहिणे आणि पाठांतर करणे. पण मेंदू मजकुरापेक्षा चित्रांमध्ये, आकृत्यांमध्ये आणि दृश्य स्वरूपात माहिती जास्त चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो. माइंड मॅपिंग म्हणजेच माहितीला दृश्य रूपात सादर करणं. एखादा विषय घेऊन त्याच्या मुख्य मुद्द्यांचे चित्र, डायग्राम, शाखा, रंग, आकृत्या तयार करणं म्हणजे माइंड मॅपिंग.
यामुळे मेंदूला माहिती समजायला सोपी जाते. विषय एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे स्पष्ट दिसते आणि स्मरणशक्ती मजबूत होते. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर मेंदूतील दोन्ही भाग लॉजिकल आणि क्रिएटिव्ह एकत्र काम करू लागतात. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया वेगवान होते. माइंड मॅपिंग केल्यामुळे अभ्यास कंटाळवाणा न राहता रोचक बनतो. रिव्हिजन करणं सोपं होतं कारण एका पानावर संपूर्ण विषयाचा सारांश दिसतो. परीक्षेच्या आधी हेच माइंड मॅप्स तुमच्यासाठी संजीवनी ठरतात. ही पद्धत वापरल्यावर अभ्यास म्हणजे ओझं न वाटता एक सर्जनशील प्रक्रिया वाटू लागते. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी. अभ्यास म्हणजे फक्त मेंदूचा वापर नाहीये, तर संपूर्ण शरीराची कार्यक्षमता असते. थकलेलं शरीर, झोपेचा अभाव, चुकीचा आहार आणि सततचा ताण हे सगळं घटक एकाग्रतेला मारक ठरतात. मेंदू योग्य प्रकारे काम करायचं असेल तर त्याला योग्य पोषण, विश्रांती आणि ऑक्सिजन लागतो. रोज पुरेशी झोप घेतली नाही तर मेंदू थकलेला राहतो, लक्ष लागत नाही आणि स्मरणशक्ती कमजोर होते. योग्य आहार घेतला नाही तर ऊर्जा कमी होते आणि अभ्यासात कंटाळा येतो. फळे, नट्स, डार्क चॉकलेट, हिरव्या भाज्या, पाणी, संतुलित आहार हे मेंदूसाठी अत्यंत आवश्यक असतात. नियमित झोप, हलका व्यायाम, थोडं चालणं, ध्यानधारणा, श्वसनाचे व्यायाम हे सगळं मानसिक स्थैर्य वाढवतात. मानसिक आरोग्य मजबूत असेल तर एकाग्रता आपोआप वाढते. अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक नाहीये, तर स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जो विद्यार्थी स्वतःची काळजी घेतो तो दीर्घकाळ टिकणारी एकाग्रता निर्माण करू शकतो. पाचवी प्रभावी पद्धत म्हणजे फ्लॅश कार्ड टेक्निक. माहिती लक्षात ठेवण्यासाठी आणि पुनरावृत्ती करण्यासाठी फ्लॅश कार्ड्स अत्यंत उपयुक्त असतात. लहान कार्ड्सवर मुख्य मुद्दे, सूत्रे, व्याख्या, तारीख, शब्दार्थ लिहिले जातात. हे कार्ड्स मेंदूला जलद माहिती देतात आणि स्मरणशक्ती सक्रिय ठेवतात. फ्लॅश कार्ड्स वापरल्याने रिव्हिजन करणे सोपे होते, वेळ वाचतो आणि लक्ष केंद्रित राहते. मेंदूला छोटे छोटे इनपुट दिले जातात, त्यामुळे माहिती दीर्घकाळ टिकते. ही पद्धत विशेषतः स्पर्धा परीक्षा, भाषा, अभ्यास, सूत्रे, संकल्पना यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. फ्लॅश कार्ड्स म्हणजेच अभ्यासाचा एक खेळासारखा अनुभव होतो. त्यामुळे कंटाळा कमी होतो आणि उत्साह वाढतो. या 5 वैज्ञानिक पद्धती केवळ अभ्यासासाठी नाहीयेत, तर जीवनासाठी आहेत. या पद्धती वापरल्यास तुमचा अभ्यास बदलतो, तुमची विचारशक्ती बदलते, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता. एकाग्रता म्हणजे फक्त एक लक्ष देणे नाही, तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची कला आहे. जी व्यक्ती आपलं मन नियंत्रित करू शकते, तीच व्यक्ती आयुष्यात खूप मोठं यश मिळवू शकते. अभ्यास म्हणजे संघर्ष नाहीये, तर स्वतःच्या क्षमतेचा शोध आहे. योग्य पद्धती वापरल्या तर अभ्यास आनंददायी बनतो, कंटाळवाणा राहत नाही आणि ओझही वाटत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कमी बुद्धिमान नाही, तुम्ही कमी सक्षमही नाही, तुम्ही फक्त योग्य पद्धती वापरत नाहीयेत. आजपासून या वैज्ञानिक पद्धती वापरायला सुरुवात करा आणि स्वतःमध्ये होणारा बदल अनुभवायला सुरुवात करा. कारण जेव्हा फोकस वाढतो तेव्हा यश आपोआप जवळ येतं. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.